हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं न्यू चॅप्टर दॅट्स अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, बरं आहे ना. आणि त्याच्यामधलं फर्स्ट अप्लिकेशनचं स्टार्ट केलं होतं कोणतं? इक्वेशन्स ऑफ टँजंट अँड नॉर्मल. इक्वेशन्स ऑफ टँजंट अँड नॉर्मल त्याच्यामध्ये काय असते, कसं सॉल्व करायचं ते, कारण दोन प्रॉब्लेम शिकवलेले आहे मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये. पहिले काय करायचं, दिलेली कर घ्यायची, त्याला डिफरन्शिएट करून त्याच्यातून काय फाइंड करायचं, dy बाय dx. काय घ्यायचं, dy बाय dx. नंतर त्या टँजंटचा घ्यायचा स्लोप, त्याची स्लोप काढायचा फॉर्म्युला टँजंट m इज इक्वल टू dy बाय dx ॲट गिवन पॉईंट दॅट्स x1 y1. स्लोप मिळेल, त्याला सॉल्व केलं स्लोप मिळेल, ऑलरेडी पॉईंट आहे. नंतर स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा. स्लोप पॉईंट फॉर्मनुसार काय कारण इक्वेशन ऑफ टँजंट, बरोबर आहे. नंतर नॉर्मलचा स्लोप काढायचा. नॉर्मल मीन्स नॉर्मलचा स्लोप दॅट इज टँजंटच्या स्लोपच्या रेसिप्रोकल, त्याचं साईन अपोज मी -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट, -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट दॅट्स अ स्लोप ऑफ नॉर्मल. त्याच्यात नॉर्मलचा स्लोप मिळेल. नंतर स्लोप मिळाला, नॉर्मलचा पॉइंट आहे लावायचा, स्लोप पॉइंट फॉर्म काढायचं इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल, बरोबर आहे ना. आता दोन डेफिनेशन सांगितले होते मी तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय टँजंट अँड व्हॉट इज मीन बाय नॉर्मल. अ लाईन व्हाईच टचेस द सर्कल ॲट ओनली वन पॉइंट इज कॉल्ड ॲज टँजंट ऑफ सर्कल. अ लाईन व्हाईच टचेस द सर्कल ॲट ओनली वन पॉइंट is called as tangent. Now what is my normal? A line perpendicular to the tangent. A line perpendicular to the tangent is called as normal. Is called as normal. Okay. तर बघा आजचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं. त्या कर्वचं, दिलेल्या कर्वचं कर्व आहे x³ + 2x² -9xy इज इक्वल टू 0 ॲट 2 1, बरोबर आहे. बघा मला एक सांगा, हे दिलेलं फंक्शन कोणतं दिसते आहे? कोणतं फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे याच्या दोन्ही साईडला मिक्स व्हेरिएबल असतात, त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हटलं गेलं आहे, बरोबर आहे. तर बघा याला सॉल्व करू आपण. बघा दिलेलं कर्वचं इक्वेशन लिहायचं. द इक्वेशन ऑफ गिवन कर्व, the equation of given curve, the equation of given curve is काय आहे? that is x³ plus twice x² y minus 9xy is equal to 0. x³ + 2x² y minus 9xy is equal to 0. आता याला काय करावं लागते? डिफरन्शिएट. काय करा मग याला? डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर आहे. that is a dy by dx is equal to ddx of x³ plus 2 into ddx of x² y minus 9 into ddx of xy is equal to 0. 9 into ddx of xy इज इक्वल टू 0. बघा x³ ची डेरिव्हेटिव्ह होते आहे ddx ऑफ x रेज टू द पॉवर यांच्या फॉर्म्युल्याने काय, ddx ऑफ x रेज टू द पॉवर n इज इक्वल टू nx रेज टू द पॉवर n -1. मग या झाला 3x² प्लस हिअर 2. इथं काय यूज करायचा? प्रॉडक्ट. दोन याचा प्रॉडक्ट आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लावायचा प्रॉडक्ट रूल. मग काय होईल? फर्स्ट फंक्शन दॅट इज x² इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन into derivative of first
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस 9. इथं यूज करायचा प्रॉडक्ट रूल पुन्हा. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन is equal to 0. Is equal to 0. That is dy by dx is equal to 3x square plus 2 काय होईल x square dy by dx plus y. x square ची डेरिव्हेटिव्ह twice x minus 9 x dy by dx plus y x ची च्या रिस्पेक्ट मध्ये 1 is equal to 0. Now dy by dx is equal to काय इथे 3x square plus 2 नेला मल्टिप्लाय twice x square dy by dx plus 2 2 जा 4xy minus 9 न मल्टिप्लाय minus 9x dy by dx minus 9y is equal to 0. Minus 9y is equal to 0. dy by dx च्या टर्म लेफ्ट साईडला आणायच्या. कुठे आणता लेफ्ट साईडला. मीन्स dy by dx प्लस आहे तर मायनस 2x स्क्वेअर dy by dx बरोबर आहे. मायनसचा प्लस 9x dy by dx बरोबर आहे. बाकीच्या राईट साईडलाच राहू द्या. दॅट इज 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y. त्यातून dy by dx कॉमन काढा. मग dy by dx जर इथून कॉमन काढलं तर इथे करा ते 1, इथे करा ते मायनस टॉईस x स्क्वेअर प्लस 9x इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y. हा झाला dy. आता काढायचा dy by dx. नाउ dy by dx इज इक्वल टू dy by dx इज इक्वल टू काय होईल मग इथे 3x स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4xy मायनस 9y अपॉन याचं या साईडला ट्रान्सफर 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस 9x 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस 9x झाला dy बाय dx. ओके. बघा पहिले दिलेलं इक्वेशन लिहायचं कर्वचं. द इक्वेशन ऑफ गिवन कर्व इज एक्स क्यू प्लस एक्स स्क्वेअर वाय मायनस 9xy इज इक्वल टू 0. याला डिफरन्शिएट करायचं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. dy बाय dx ddx ऑफ एक्स क्यूब प्लस 2 इंटू ddx ऑफ एक्स स्क्वेअर वाय मायनस 9 इंटू ddx ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 2 इथे काय यूज करा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस 9 इथं सुद्धा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 0. dy बाय dx 3x स्क्वेअर 2x स्क्वेअर dy बाय dx प्लस y x स्क्वेअरची 2x मायनस 9x dy बाय y x ची xच्या रिस्पेक्टमध्ये 1 इज इक्वल टू 0. dy बाय dx 3x स्क्वेअर या 2 ने याला मल्टिप्लाय केलं 2x स्क्वेअर dy बाय dx 2 2 जा 4 4xy मायनस 9x dy बाय dx मायनस 9y इज इक्वल टू 0. dy बाय dx च्या टर्म लेफ्ट साईडला आणा. dy बाय dx प्लस आहे तर मायनस 2x स्क्वेअर dy बाय dx मायनस आहे तर प्लस 9x dy बाय dx राहिलं सोडून त्याच साईडला राहू द्या 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y. याच्यामधून dy बाय dx कॉमन काढला मग इथं राहिलं 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस 9x इज 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y. dy बाय dx ची व्हॅल्यू काढा 3x स्क्वेअर 4xy मायनस 9y अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस 9x दॅट्स अ dy बाय dx. ओके. आता काढायचा टँजंटचा स्लोप. नाउ स्लोप ऑफ टँजंट.
slope of a tangent, that is m is equal to dy by dx. आता डायरेक्ट पॉइंट लिहितो आम्ही x1 y1 न लिहिता पॉइंट कोणता आहे आपला 2 1. काय झाला 2 1. मी m इज इक्वल टू बरोबर आहे ना. मग dy बाय dx व्हॅल्यू 3x². dy बाय dx च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 2 आणि y ची 1 पुटअप करा. मग काय होईल 3 × 2 स्क्वेअर प्लस 4 × 2 × 1 मायनस 9 × 1 अपॉन 1 मायनस 2 x ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर प्लस 9 × 2 9 × 2 दॅट इज m इज इक्वल टू हिअर 3 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 2 जा 8 मायनस 9 अपॉन 1 मायनस 2 2 चा स्क्वेअर दॅट्स 4 9 2 जा 18 9 2 जा 18. m is equal to 3 4 जा 12 12 plus 8 20 20 minus 9 that's 11 upon 18 plus 1 19 19 minus 8 that's 11 11 11 cancel. m is equal to 1. m is equal to 1. आता टँजंटचा स्लोप किती झाला 1 झाला. टँजंटचा स्लोप किती झाला 1. स्लोप माहित झाला पॉइंट माहित आहे लावायचा. स्लोप पॉइंट फॉर्म बाय स्लोप पॉइंट फॉर्म बाय स्लोप पॉइंट फॉर्म बाय स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ टँजंट इज इक्वेशन ऑफ टँजंट इज काय आहे बघा y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो आपण हे स्लोप पॉईंट फॉर्म पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये बरोबर आहे. त्याच्यानुसार स्लोप पॉईंट फॉर्म काय असते तर y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आता इक्वेशन घेताना याला x1 म्हणायचं याला y1 म्हणायचं. स्लोप काढताना पहिल्याला x कन्सिडर करायचं दुसऱ्याला y कन्सिडर करायचं. y minus y1 means 1 m means 1 x minus x1 means 2. then y minus 1 is equal to x minus 2 याचा या साईडला ट्रान्सफर x minus 2 minus y plus 1 is equal to 0. x minus y minus 1 is equal to 0. x minus y minus 1 is equal to 0 and which is a required equation of tangent. Which is a required equation of tangent. हे झालं टँजंटचं इक्वेशन. कशाचं टँजंटचं. आता कशाचं काढायचं नॉर्मलचं. त्यासाठी नॉर्मलचा काय माहीत पाहिजे आपल्याला स्लोप. नाव स्लोप ऑफ नॉर्मल slope of normal that is a m dash is equal to minus 1 upon m. m dash is equal to minus 1 upon m. m dash is equal to minus 1 upon m ची व्हॅल्यू 1 means m dash is equal to minus 1. m dash ची व्हॅल्यू काय झाली -1. m dash is equal to -1. हा झाला नॉर्मलचा स्लोप. स्लोप माहित आहे पॉइंट माहित आहे लावायचा. स्लोप पॉइंट फॉर्म काढायचं नॉर्मलचं इक्वेशन बाय स्लोप पॉइंट फॉर्म बाय स्लोप पॉइंट फॉर्म काय इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वेशन ऑफ normal is equation of normal is काय होईल y minus y1 is equal to m dash into x minus x1. m dash into x minus x1 y minus y1 ची व्हॅल्यू 1 m dash minus 1 x minus x1 ची व्हॅल्यू 2 means
y minus 1 is equal to minus x minus minus plus 2 minus minus plus 2 याचं या साईडला ट्रान्सफर केलं y minus 1 minus x चा प्लस 1 आणि प्लस 2 चे minus 2 is equal to 0 x plus y minus 1 minus 2 minus 3 is equal to 0 and which is a required equation of normal. Which is a required equation of normal. नॉर्मलचं काय झालं इक्वेशन झालं बरोबर आहे. बघा आपल्याला टँजंट नॉर्मलचं इक्वेशन काढायचं दिलेल्या कर्वचं आणि तो पॉईंट दिलेला असतो. मग पहिले दिलेलं कर्व घ्यायची त्याला करायचं डिफरन्शिएट. इथं कोणतं फंक्शन आहे इम्प्लिसिट फंक्शन. इथं प्रॉडक्ट रूल यूज असते मॅक्झिमम याच्यामध्ये. मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx ddx of x cube plus 2 into ddx of x cube minus 9 into ddx of xy is equal to 0. x cube ची डेरिव्हेटिव्ह 3x square plus 2 इथे यूज करा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन into derivative of second function derivative of first minus 9 इथं product rule. First function derivative of second function derivative of first is equal to 0 dy by dx 3x square here 2 here x square dy by dx plus y x square is 2x minus 9 x dy by y x ची x च्या रिस्पेक्ट मध्ये 1 is equal to 0 dy by dx 3x square 2 न मल्टिप्लाय 2x square dy by dx 2 2 जा 4 4xy minus 9x dy by dx minus 9y is equal to 0 dy by dx च्या टर्म लेफ्ट साइडला ना dy by dx minus 2x square dy by dx plus 9x dy by dx is equal to हा 3x square plus 4xy minus 9y. नाव याच्यातून dy by dx कॉमन काढलं लेफ्ट साइड मध्ये मग काय राहिलं 1 minus 2x square plus 9x is equal to 3x square plus 4xy minus 9y. dy by dx ची व्हॅल्यू काढा याचं या साईडला ट्रान्सफर dy by dx 3x square plus 4xy minus 9y upon 1 minus 2x square plus 9x. हा झाला dy by dx. काढायचा टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट m is equal to dy by dx at point 2 1 x1 y1 असते आपला x1 y1 मीन्स 2 1 झाला. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची एक्स पहिल्याला कन्सिडर करायचा एक्स आणि दुसऱ्याला कन्सिडर करायचा वाय. कशामध्ये स्लोप फाइंड करताना इक्वेशन फाइंड करताना पहिला x1 आणि दुसरा y1. 3 into 2 चा स्क्वेअर 4 into 2 into 1 minus 9 into 1 1 minus 2 x means 2 चा स्क्वेअर plus 9 into 2 m here 3 2 चा स्क्वेअर 4 4 2 जा 8 minus 9 1 minus 2 2 चा स्क्वेअर 4 plus 18 12 plus 8 12 plus 8 20 20 minus 9 11 18 plus 1 19 19 minus 8 that's 11 11 upon 11 11 11 cancel m झाला 11. स्लोप मिळाला पॉइंट मिळाला यूज करा स्लोप पॉइंट फॉर्म. बाय स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ टँजंट इज काय आहे की y minus y1 is equal to m into x minus x1 y1 ची 1 m ची 1 x1 ची 2 y minus 1 1 न मल्टिप्लाय x minus 2 याचं या साईडला ट्रान्सफर x minus 2 प्लस yचं मायनस y मायनस 1चं प्लस 1 इज इक्वल टू 0 x minus y minus 2 plus 1 minus 1 is equal to 0 and which is the required equation of tangent. बरोबर आहे. आता नॉर्मलचं इक्वेशन त्याची नॉर्मलचा काय फाइंड करायचा स्लोप ऑफ नॉर्मल m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन m डॅश -1 upon 1 1 cancel m dash is equal to -1. स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचा इक्वेशन ऑफ नॉर्मल y minus y1 is equal to m dash into x minus x1 y1 ची व्हॅल्यू 1 हियर m dash ची -1 x1 ची 2 y minus 1 मायनस न मायनस x प्लस 2 याचं या साईडला ट्रान्सफर हा y minus 1 मायनस x प्लस x आणि प्लस 2 चा -2 इज इक्वल टू 0 हा x plus y -1 -2 -3 is equal to 0 and which is a required equation of normal. Which is a required equation of normal. Understand? समजलेला प्रॉब्लेम नक्की समजलं. राईट.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0 ॲट 2 4. आपल्याला टँजंट नॉर्मलचंच इक्वेशन काढायचं आहे. कर दिला आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0 ॲट 2 4. बरोबर आहे. बघा दिलेलं इक्वेशन, द इक्वेशन ऑफ गिव्हन कर्व, the equation of given curve is काय होईल एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0. कोणती कर्व आहे? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0. ओके, आता याला करायचं डिफरन्शिएट. Now differentiate both sides. Differentiate both sides. Differentiate both sides with respect to x. बरोबर आहे. म्हणजे काय झाले ते ddx ऑफ एक्स क्यूब प्लस ddx ऑफ वाय क्यूब मायनस 9 ddx ऑफ xy. ddx ऑफ xy इज इक्वल टू 0. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह थ्राईस एक्स स्क्वेअर, वाय क्यूबची डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर, वायची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये dy बाय dx. एक्स क्यूबची 3x स्क्वेअर, वाय क्यूबची पहिले 3y स्क्वेअर, वायची एक्सच्या dy बाय dx मायनस 9. इथं यूज करायचा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मीन्स 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 9x dy बाय dx मायनस 9 हे झाली एक्सची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये 1 सॉरी एक्स. बरोबर आहे. हा झाला 1 इंटू वाय दॅट इज मायनस 9y. बरं एक स्टेप जास्त करतो आहे मायनस 9 एक्स dy बाय dx मायनस वाय इंटू 1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग काय झालं इथे 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 9x dy बाय dx मायनस मायनस प्लस 9y इज इक्वल टू 0. dy बाय dx टर्म लेफ्ट साईडला बाकीचं राईट साईडला न्या. मग काय झालं इथे 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 9x dy बाय dx इज इक्वल टू याचं या साईडला ट्रान्सफर दॅट्स मायनस 3x स्क्वेअर प्लस 9yचं मायनस 9y. इथून dy बाय dx कॉमन काढलं मग काय राहते ते 3y स्क्वेअर मायनस 9x इज इक्वल टू मायनस साईन कॉमन काढलं काय झालं 3x स्क्वेअर प्लस 9y. बरोबर आहे. इथे dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे. dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 9y अपॉन हिअर 3y स्क्वेअर मायनस 9x. हा काय झाला dy बाय dx. काय झालं dy बाय dx. बघा पुन्हा सांगतो इथपर्यंत दिलेली कर घ्यायची घेतली मग त्या एक्स स्क्वेअर वाय क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0. याला डिफरन्शिएट करायचं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. मग ddx ऑफ एक्स क्यूब प्लस ddx ऑफ वाय क्यूब मायनस 9 इंटू ddx ऑफ xy इज इक्वल टू 0. एक्स क्यूबची 3x स्क्वेअर वाय क्यूबची 3y स्क्वेअर वायची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये dy बाय dx मायनस 9. इथं काय यूज करायचा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 0.
3x² plus 3y² dy by dx minus 9x dy by dx minus y ची च्या रिस्पेक्टमध्ये 1 is equal to 0. 3x² plus 3y² dy by dx minus 9 न मल्टिप्लाय minus 9x dy by dx minus into minus plus 9y is equal to 0. dy by dx च्या टर्म लेफ्ट साईडला बाकीचं राईट साईडला 3y² dy by dx minus 9x dy by dx याचं या साईडला प्लसचं मायनस आणि प्लसचं मायनस dy by dx कॉमन तर 3y² minus 9x मायनस कॉमन तर 3x² plus 9y dy by dx ची व्हॅल्यू काढा मायनस 3x मायनस कॉमन मायनस 3x² plus 9y अपॉन 3y² minus 9x बरोबर आहे. आता काढायचा टँजंटचा स्लोप. नाउ स्लोप ऑफ टँजंट काय टँजंटचा स्लोप m is equal to dy by dx आणि कोणत्या पॉइंटवर पॉइंट कोणता दिला 2 4 कोणता दिला आहे 2 4 बरोबर आहे. मीन्स m is equal to मग मायनस हिअर 3 into 2 square 3 into 2 square plus 9 into 4 upon 3 into 4 square minus 9 into 2 m is equal to minus here 3 2 चा square 4 plus 9 4 जा 36 9 4 जा 36 3 4 चा square 16 minus 9 2 जा 18 m is equal to minus 3 4 जा 12 plus 36 upon 16 3 जा 48 minus 18 that is m is equal to minus 48 upon 30 बरं आहे ना. बघा आता कशामध्ये येते आहे ते 6 पंच 30 6 6 36 6 पंच 30 म्हणजे 6 5 जा 13 6 8 जा 48 m झाला मायनस 8 अपॉन 5 m किती झाला मायनस 8 अपॉन 5 हा कोणाचा स्लोप झाला टँजंटचा बरोबर आहे. स्लोप माहित आहे पॉइंट माहित आहे स्लोप पॉइंट फॉर्म हे करायचं स्लोप पॉइंट फॉर्म बाय स्लोप पॉइंट फॉर्म काय लिहायचं इक्वेशन ऑफ टँजंट इज काय टँजंटचं इक्वेशन y minus y1 is equal to m into x minus x1 y minus y1 is equal to m into x minus x1 y minus y1 ची व्हॅल्यू 4 m ची व्हॅल्यू minus 8 upon 5 x minus x1 ची व्हॅल्यू 2 या 5चं करायचं या साईडला ट्रान्सफर 5 into y minus 4 is equal to minus 8 into x minus 2 बरोबर आहे ना. 5 न मल्टिप्लाय 5y minus 20 minus 8x minus minus plus 16 याचं या साईडला ट्रान्सफर 5y minus 20 minus 8x आहे तर plus 8x minus 16 is equal to 0. Here 8x plus 5y minus 20 minus 16 minus 36 is equal to 0. 8x plus 5y minus 36 is equal to 0 and which is a required equation of tangent. Which is a required equation of tangent. Which is a required equation of tangent. हे झालं टँजंटचं इक्वेशन. आता काढायचं नॉर्मलचं इक्वेशन. तर काय फाइंड करा पहिले स्लोप
कशाचा? नॉर्मलचा. नाव स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल काय फार्म्युला? -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन m. m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन m ची व्हॅल्यू -8 अपॉन 5 मायनस मायनस कॅन्सल. m डॅश इज इक्वल टू 5/8. m डॅश इज इक्वल टू 5/8. m डॅश इज इक्वल टू 5/8. हा झाला नॉर्मलचा स्लोप. लावायचं स्लोप पॉईंट फॉर बाय स्लोप पॉईंट फॉर्म कशाचा स्लोप इक्वेशन काढायचं? नॉर्मलचं. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, नॉर्मलचं इक्वेशन काय होईल? y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. y1 ची व्हॅल्यू 4 बरोबर आहे ना. m डॅश 5/8 x मायनस x1 दॅट्स 2 बरोबर आहे. 8चं ट्रान्सफर केलं 8 इंटू y मायनस 4 इज इक्वल टू 5 इंटू x मायनस 2. मग काय होईल? 8y मायनस 32 5x मायनस 2. त्याचा त्या साईडला ट्रान्सफर 5x मायनस 10 प्लस 8y तर -8y मायनस 32 आहे प्लस 32 इज इक्वल टू 0. 5x मायनस 8y 32 मायनस 10 plus 22 is equal to 0 and which is a required equation of normal. Which is a required equation of normal. Which is a required equation of normal. Which is a required equation of नॉर्मल. बरोबर आहे. बघा काय करायचं? टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन त्या कर्वचं दिलेला पॉईंट आहे 2 4 कर्व आहे x³ + y³ - 9xy इज इक्वल टू 0. बघा दिलेल्या कर्वचं इक्वेशन लिहायचं. द इक्वेशन ऑफ गिवन कर्व इज x³ + y³ - 9xy इज इक्वल टू 0. याला डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्टमध्ये. ddx of x³ plus ddx of y³ minus ddx of 9 into ddx of xy is equal to 0. x³ ची व्हॅल्यू 3x², y³ ची व्हॅल्यू 3y², y ची x च्या रिस्पेक्टमध्ये dy/x. कारण y ची x च्या रिस्पेक्टमध्ये म्हणजे आपल्या x च्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करतो आहे. म्हणजे पहिले y³ ची 3y² आणि y ची x च्या रिस्पेक्टमध्ये फाइंड करायची dy/dx. मायनस नाही तर प्रॉडक्ट रूल. First function into derivative of second plus second function derivative of first is equal to 0. 3x² plus 3y² dy/dx minus 9x dy/dx minus y x च्या रिस्पेक्टमध्ये 1 is equal to 0. 3x² plus 3y² dy/dx minus 9 न मल्टिप्लाय minus 9x dy/dx minus into minus plus 9y is equal to 0. dy/dx च्या टर्म लेफ्ट साईडला बाकीचं राईट साईडला 3y² dy/dx minus 9x dy/dx याचं या साईडला ट्रान्सफर -3x² minus 9y dy/dx कॉमन काढला तर करायला 3y² minus 9x इज इक्वल टू इथं मायनस साईन कॉमन काढलं 3x² plus 9y बरोबर आहे. dy/dx ची व्हॅल्यू काढते याचं ट्रान्सफर -3x² plus 9y अपॉन 3y² minus 9x. आता काढायचं टँजंटचा स्लोप. नाव स्लोप ऑफ टँजंट काय m इज इक्वल टू dy/dx पॉईंट आहे 2 4 m इज इक्वल टू -3 या 2² 3 इंटू x ची व्हॅल्यू 2² प्लस 9y ची 4 हिअर 3 याची 4² 9 इंटू 2 m मायनस 3 2चा स्क्वेअर 4 9 4 जा 36 3 4चा स्क्वेअर म्हणजे 16 हा 18 12 प्लस 36 अपॉन 48 minus 18 48 upon 13 6 5 जा 13 6 8 जा 48
यमची व्हॅल्यू झाली -8/5. हा झाला टँजंटचा स्लोप. आता काढायचं टँजंटचं इक्वेशन. स्लोप माहीत आहे, पॉईंट माहीत आहे, लावायचा स्लोप पॉईंट फॉर इक्वेशन ऑफ टँजंट इज काय आहे की y - y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. मीन्स y - y1 मीन्स 4, m मीन्स -8/5, x मायनस x1 मीन्स 2. 5 इंटू y मायनस 4 इज इक्वल -8 इंटू x मायनस 2. 5y मायनस 20 -8x मायनस प्लस 16. याचं या साईडला ट्रान्सफर. 5y मायनस 20 प्लस 8x मायनस 16 इज इक्वल टू 0. 8x प्लस 5y मायनस 20 मायनस 16 मायनस 36 इज इक्वल टू 0 अँड व्हिच इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. बरोबर आहे. नॉर्मलचा घ्यायचा स्लोप ऑफ नॉर्मल m डॅश इज इक्वल टू -1/m. m डॅश -1/- 8/5 मायनस कॅन्सल. याचा रेसिप्रोकल m डॅश इज इक्वल टू 5/8. हा झाला नॉर्मलचा स्लोप माहीत आहे, पॉईंट माहीत आहे, यूज करा स्लोप पॉईंट फॉर. बाय स्लोप पॉईंट फॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज काय आहे y - y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. y1 इज 4, m डॅश 5/x, x1 मीन्स 2. 8चं ट्रान्सफर. 8 इंटू y मायनस 4 इज इक्वल टू 5 इंटू x मायनस 2. 8y मायनस 32 5x मायनस 10. याचं या साईडला ट्रान्सफर. 5x मायनस 10 मायनस 8y मायनस 32 आहे प्लस 32 इज इक्वल टू 0. 5x मायनस 8y 32 मायनस 10 दॅट इज अ 22 इज इक्वल टू 0 अँड व्हिच इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. अंडरस्टँड. समजलं आजचे प्रॉब्लेम. खूप सोपा, स्टेप बाय स्टेप करत चालायचं. मी ज्या स्टेप्स सांगितल्या आहे त्या स्टेपनुसार जर गेले तर खूप सोपा इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. तुम्हाला डिफरन्सिएशन येते, मग dy/dx फाइंड करण्यापर्यंतच ते प्रॉब्लेम आलं पाहिजे. ते ऑलरेडी आपण टोटल डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशनमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याच्यात कोणत्याही टाईपचं जर त्याला कोणताही टाईप आलं त्यामध्ये पॅरामेट्रिक आहे, इम्प्लिसिट आहे की एक्सप्लिसिट आहे किंवा जे थे ज्या याच्यामध्ये त्याला डिफरन्शिएट करून ते dy/dx फाइंड करणं ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेम येण्याचा काही प्रश्न नाही. नंतर स्लोप काढायचा. स्लोपचा फॉर्म्युला इथे लावायचा dy/dx ॲट पॉईंट गिवन पॉईंट जो काही पॉईंट असेल तो स्लोप झाला. नंतर तो पॉईंट झाला, लावायचा स्लोप पॉईंट फॉर इक्वेशन ऑफ टँजंट इज. बरं, टँजंटचं इक्वेशन मग त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. मग स्लोप पॉईंट फॉर्म्युला y - y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. बरोबर आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, x1 y1 आणि mची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन करा. सर्वच्या सर्व टर्म लेफ्ट साईडला आणा, राईट साईड 0 बनवा. ते झालं टँजंटचं इक्वेशन. मग नॉर्मलचं इक्वेशन काढायचं. नॉर्मलचा काढायचा स्लोप ऑफ नॉर्मल. काय फॉर्म्युला आहे m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 स्लोप ऑफ टँजंट. स्लोप -1 स्लोप ऑफ स्लोप ऑफ टँजंट दॅट्स स्लोप ऑफ नॉर्मल. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायला म्हणजे त्याच्यावर स्लोप काढायचा. मग तो m डॅश मिळेल. m डॅश कन्सिडर केला त्याला. मग m डॅश मिळाला तर मग स्लोप माहीत आहे, पॉईंट माहीत आहे, लावायचा स्लोप पॉईंट फॉर y - y m डॅश इंटू x मायनस x1. त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सर्वच्या सर्व कॅल्क्युलेशन केलं, सर्व लेफ्ट साईडला राईट साईड 0 बनवायची. ते झालं नॉर्मलचं इक्वेशन. काय झालं ते नॉर्मलचं इक्वेशन. अंडरस्टँड. समजलं? नक्की समजून राहिले प्रॉब्लेम. समजायलाच पाहिजे, सोपं आहे. नाही समजलं मला विचारत चला. ओके, नव रेड.